नमस्कार मित्रांनो, आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक छोटा व्हिडिओ बनवणार आहे. छोटा मिनी ब्लॉग आहे तुमच्यासाठी. तर याचं मिनिंग हे आहे की आज 22 जून आहे गाईस. 22 जून म्हणजे आज मला 1 वर्ष झालंय पुण्यामध्ये राहून. 1 वर्ष झालंय. 2024ला आलो होतो मी 22 जूनला आणि आता 2025 आहे. मला 1 वर्ष पूर्ण झालंय. असंच मी बसून होतो, मग मी असंच विचार केला, आज म्हटलं 1 वर्ष झालंय, मला काहीतरी एक छोटासा व्हिडिओ काढून म्हटलं. तर सो मी असंच ट्रायपॉड लावला आणि कॅमेरा आपला फोन लावलाय. थोड्याच माझ्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या ते सांगतो म्हटलं तुम्हाला. वाटत आहे गाईस पुणेमध्ये येऊन, म्हणजे मी वर्धामध्ये होतो जेव्हा ग्रॅज्युएशनची एक्झाम दिली. मी ग्रॅज्युएशनची एक्झाम देऊन पप्पांनी मला इकडे पाठवलं. जॉबसाठी पण खूप प्रयत्न केला गाईस, खूप प्रयत्न केला. 1 महिना 2 महिना मला जॉबच नाही भेटला. त्यानंतर मग जॉब मिळाल्यानंतर त्या टाइम माझी ब्लॉगिंग चालू होती, पण जेवढी पाहिजे होती तेवढी चालू नव्हती, म्हणजे डेली चालूच नव्हती. त्यानंतर पुणेमध्ये येऊन मग असं वाटलं, जॉब पण भेटली. त्यानंतर मग बरोबर जॉब चालू, बरोबर मग ब्लॉगिंग पण चालू केली. म्हणजे एक चांगली एनर्जी भेटली होती गाईस पुणेमध्ये येऊन. खरं थँक्यू सो मच फॉर पुणे. खरं अनुभव भेटला. आता 1 वर्ष झालाय सध्या. आणि पुण्याची लाईफ खरं खूप वेगळी आहे गाईस, खूप म्हणजे खूप वेगळी. आणि ह्या लाईफमधूनच सगळ्यांना खूप काही गोष्टी कळल्यात गाईस मला. ब्लॉगिंग कशी करायची, नवीन लोक, नवीन सिटी. आणि मला पुणे जास्तीत जास्त काय माहितीच नव्हतं. मला जॉब जेव्हा मिळायची नाही ना, तर मी इकडे तिकडे इंटरव्ह्यूला जायचो ना गाईस, तर मला थोडं पुणे मला माहितीच पडलं आहे गाईस. मला पुणेला थँक्यू सो मच म्हणायचं आहे की मला 1 वर्ष झालं. आज 22 जून आहे गाईस, त्यासाठी थँक्यू सो मच फॉर पुणे. हाच एक छोटासा ब्लॉग होता, तरी पण थँक्यू सो मच. तुमचं पण खूप प्रेम आहे गाईस, त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर पुणे.